हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. सकाळची कामे आवरली आता. अजून ह्या दोघी झोपलेल्याच आहे. आता त्यांना उठवते. आज आहे परीचा बर्थडे. परी म्हणजे चारू. तिचा आज बर्थडे आहे. तर बघू आज तिच्या बर्थडेचं काय काय स्पेशल होतं. आधी झोपेतून तर उठवते त्यांना. परी, ए श्री, श्री, परी, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. परुडा उठा, चला आवरा पटापटा. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे परी राणी. सोनू, श्री, दीदीला हॅपी बर्थडे कर. हॅपी बर्थडे. उठ परी, उठायचं, आंघोळ वगैरे करायची, देवाच्या पाया पडायच्या, आजी बाबाच्या पाया पडायच्या. हं बाळा, हॅपी बर्थडे तुला. थँक्यू. नंतर त्या उठल्या वगैरे, आंघोळ पाणी केली, सगळं आवरलं आणि मग त्यांच्या काकासोबत दोघी जणी जेवायला बसल्या. दोघी पण काकाच्या खूप खूप लाडक्या आहे. नंतर आम्ही गेलो ढोलपथक शिकण्यासाठी. चला तर बघा आम्ही कसं ढोलपथक शिकतोय. तिथं नाशिकवरनं प्रीतम सर म्हणून आलेले. बघा महिलांचा इतका सुंदर प्रतिसाद मिळाला ना, त्यामुळे खूप छान वाटलं. खूप सुंदर त्या सरांनी माहिती दिली. ढोल कसा बांधायचा, ढोलचे हात कसे, काय कसं. मॅडम पण आहेत एक, त्यांनीही छान दिलं. बघा किती साऱ्या लेडीज मस्त अशा उभ्या राहिल्या, सगळ्या मस्त ऐकताय. खूप छान. मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बनवणारच आहे. आम्ही कसं शिकतोय, काय शिकतोय. आता सरांनी झेंडा म्हणजे कसा नाचवायचा ढोल पथकामध्ये ते शिकवलं. आणि ह्या सरांनी ढोल कसा टाईट करायचा, ढोल कसा वाजवायचा, तो कसा कमरेवर बांधायचा, कोणत्या दोरीतनं कुठनं टाकायचा, कसं ते करायचं ते शिकवलं. आणि मध्ये मॅडम आहे ना, सगळ्यांना ढोल बांधायचं शिकून झालं होतं आणि त्यांनी ताल शिकवलं. इतकं सुंदर ऐकायला वाटत होतं ना. बघा किती सुंदर लेडीज वाजवत आहे. खूप मस्त मजा आली. त्याच्यानंतर आहे ना आम्ही खूप छान शिकवलो. एक आड एक सगळ्या जणांनी शिकल्या. सरांनी ना झांजचं पण शिकवलं. खूप सुंदर असं आम्हाला शिकवलं सरांनी. पहिल्या दिवसाच्या मानाने खूप छान शिकवलं. सगळ्या लेडीज मस्त शिकवले सरांनी आम्हाला. खूप छान शिकवलं. आणि जेवढ्यातून जर व्हिडिओ करत असेल आणि त्यांना जर यायचं असेल तर त्यांनी पण ढोलपथकसाठी आपलं नाव नोंदणी करू शकता. उद्याचा लास्ट डे आहे आणि त्या पण येऊ शकता ढोल वादनासाठी. हे बघा, ज्यांना नाही जमते त्यांना सर शिकवताय आणि ज्यांना जमतंय त्यांना म्हणजे ते करताय. हे बघा मॅडम पण करताय. त्याच्यानंतर आम्ही केक वगैरे आणलं, आरूचं औक्षण केलं. सगळ्यात आधी आईंनी तिचं औक्षण केलं, मग मी केलं. तिकडून यायला आम्हाला वेळ झाला होता, पण मग आम्ही घरी येऊन मस्त डेकोरेशन केलं, केक आणला तिच्यासाठी. तिचा हा वाढदिवस आमच्या आठवणीत राहील, कारण तिचा पहिल्यांदाच वाढदिवस आमच्या इथं झालेला आहे. मावशी म्हणजे कसं आईचंच असतं ना दुसरं नाव मावशी. आणि परी म्हणजे माझ्या सगळ्यात जवळचा मेंबर आहे. माझा तिच्यात खूप जीव आहे, म्हणून तिचा बर्थडे खूप छान असा आम्ही सेलिब्रेट केला. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. तिचा बर्थडे सेलिब्रेट केल्यावर आम्ही गेलो होतो MH15 कॅफेमध्ये चायनीज खाण्यासाठी. तिचं म्हणणं होतं का आज मावशी मला घरचं नको आहे, आज मला चायनीजच खायचं आहे. मग आम्ही सगळ्यांनी मस्त चायनीज खाल्लं. आम्ही चौघच गेलो होतो चायनीज खायला. मस्त नूडल्स वगैरे खाल्ले, मंचुरियन खाल्ले. खूप त्यांनी ऑर्डर केल्या ते खाल्लं. त्यांना मस्त आनंद वाटला. आज तिचा बड्डे खूप छान सेलिब्रेट झाला, आमच्याही आठवणीत राहिला. आम्ही खाल्लं वगैरे आणि मग घरी आलो आणि मस्त एन्जॉय केला आम्ही आज. चला तर मग भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर दिस वॉचिंग माय व्हिडिओ चॅनल. प्लीज सबस्क्राईब, कमेंट करा. तुम्हाला काही त्यात मला सांगायचं असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. आणि माझ्या व्हिडिओला प्रतिसाद चांगला देत आहे, त्यामुळे तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद. थँक्यू.